लताबाई आणि शामराव शेतात काम करत होते. लताबाई म्हणाल्या, मी काय म्हणते, आपण उभ्या उभ्या जाऊन आपल्या पोरीची संगीताची गाठ घेऊन येऊयात का? शामराव म्हणाले, लता तुझे बरोबर आहे, पण ती माणसे भेटूच देत नाहीत ग तिला. मागच्या वेळेस मी गेलो होतो तेव्हाही तसाच पोरीला न भेटता परत आलो. काय फायदा मग तिथे जाऊन? लताबाई म्हणाल्या, ह्या वेळेस आपण दोघे जाऊ. काल माझ्या स्वप्नात आली होती हो आपली संगीता. बघू वाटते लेकराला. जाऊया की. शामराव म्हणाले, असं म्हणतेस होय, बरं जाऊ मग आपण. पटापटा हात चालव, एवढे काम झाले की निघू. लताबाई म्हणाल्या, काम तर रोजच आहे, राहिलेले काम उद्या करू. आता चला निघू आपण. शामराव म्हणाले, काय चला जाऊया? तू स्वयंपाक बनवला आहे की नाही? हो बनवला ना. शामराव म्हणाले, पोरीला भेटायला जाताना आपल्याला तिला काहीतरी खायला घेऊन जावे लागेल, पण माझ्या खिशात 1 रुपयासुद्धा नाही. संगीताकडे जायचे आहे म्हणून तुला कालच सांगायला काय झाले होते ग? मी कोणाकडून तरी उसने पैसे घेतले असते. लताबाई म्हणाल्या, आता संगीताच्या गावाला जाण्या इतपतही पैसे नाहीत का तुमच्याकडे? शामराव म्हणाले, 100-150 रुपयांनी काय होणार आहे? लताबाई म्हणाल्या, तुमची इथूनच सुरुवात झाली, त्यामुळेच तर संगीताच्या सासरची आपली आब काढतात. शामराव म्हणाले, आता आपल्याकडे नाहीच तर मग कुठून आणायचं? लताबाई म्हणाल्या, बघा कुणाकडून तरी शेजारपाजाऱ्याकडून घ्या थोडीफार उसने पैसे, पण आज तिच्याकडे जाऊन तिची गाठ घेऊन येऊच. शामराव म्हणाले, एकतर तिच्याकडे फोनसुद्धा नाही. फोन असता तर आपण तिला फोनवरून तिची खुशाली विचारून घेतली असती, मग तिच्या सासरी जायची पण गरज लागली नसती. तिचे सासू सासरे तर लय बेकार आहेत. लताबाई म्हणाल्या, आता तिचे सासू सासरे बेकार आहेत म्हणून आपण आपल्या मुलीकडे जायचे नाही का? उगाच त्या मध्यस्थी करणाऱ्या माणसाने हे स्थळ दाखवले. खूप चांगली माणसे आहेत म्हणून सांगितले. आज 1.5 वर्ष झाले आपल्याला संगीताला भेटून. आमच्या लेकराचे तोंड देखील बघू देत नाहीत. असली कुठे माणसं असतात का? लताबाई म्हणाल्या, म्हणून तर म्हणते ना तिथे जाऊन एकदा बघू तरी तिचे कसं चाललंय. फोन नाही की पत्र नाही. 1.5 वर्ष झाले संगीता आपल्या डोळ्यासमोर नाही. चला काय करतात बघूया. आपण आपल्या लेकीला भेटायला चाललोय, त्यांच्या घरचं काही घेऊन यायला नाही. शामराव म्हणाले, बरं ठीक आहे, तू आवर पटकन, तोपर्यंत मी गावात जाऊन कोणाकडून तरी 100-200 रुपये घेऊन येतो. जाऊया मग आपण एसटीने. त्यानंतर लताबाई घरी गेल्या आणि शामराव पैशांची व्यवस्था करण्यासाठी गावात निघून गेले. गावात राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राने त्यांना 200 रुपये दिले आणि मग ते दोघे नवरा बायको लेकीला भेटण्यासाठी तिच्या सासरी जायला निघाले. एसटी स्टँड गावापासून दूर होते, त्यामुळे दोघेही दुपारच्या वेळी पायी निघाले. लताबाई अनवाणी पायाने चालत होत्या, त्यामुळे शामरावांना म्हणाल्या, अहो मला साधी तरी चप्पल घ्या. असंच अनवाणी पायाने लेकीच्या घरी गेले तर तिचे सासू सासरे काय म्हणतील? सरळ आपली इज्जत काढतील. शामराव म्हणाले, हे बघ लता, सध्या माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी लोकांकडून उसने पैसे घेतले आहेत. माझ्याकडे जर पैसे असते तर मग मी तुला कधीच चप्पल घेतली असती. नंतर घेईन मी तुला चप्पल. आपण गुपचूप जायचं आणि बाहेरच्या कट्ट्यावर बसायचं आणि तिथूनच माघारी यायचं. लताबाई म्हणाल्या, आता लेकीची गाठ घेतल्यावर तिच्या सासू सासऱ्यांची पण गाठ घ्यावीच लागेल ना, नाहीतर ते माझ्या लेकीला जाच करतील. म्हणतील तुझे आईबाप खूप शहाणे आहेत. फक्त लेकीला भेटून गुपचूप निघून गेले. शामराव म्हणाले, हे बघ लता, आता ते काहीही म्हणू देत, सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही ग. तुला कोणी काही विचारलं तर सांग त्यांना, माझा उपवास आहे म्हणून मी चप्पल नाही घातली. यावर लताबाई काहीही बोलल्या नाहीत आणि दोघेही एसटीने आपल्या मुलीच्या सासरी जायला निघाले. 1 तासाच्या प्रवासानंतर ते संगीताच्या सासरी पोहोचले. गेटच्या आत जाताच लताबाई म्हणाल्या, ही मोठ्या घरची लोकं आहेत की नाहीत घरात कोणास ठाऊक, सारखी दौऱ्यावर असतात. शामराव म्हणाले, लता चल मुकाट्याने, उगी बडबड करू नको. संगीताचे सासर श्रीमंत होते. तिच्या सासरी गाडी, बंगला, शेती सर्व काही होते. शामराव आणि लताबाई तिथे पोहोचले तर बाहेर झोपाळ्यावर संगीताचे सासरे मोहनराव आणि नवरा महेश बसले होते. मोहनराव म्हणाले, अरे महेश, शेतात बाजरी काढायचे काम कुठवर आले आहे? बाजरी काढायला बायका लावल्या आहेत की नाही? महेश म्हणाला, आता ते आईलाच माहिती असेल, मला तर काही ठाऊक नाही. तो बाजूच्या झाडाखाली लावलेल्या 4 चाकी गाडीकडे बोट दाखवत पुढे म्हणाला, बरं बाबा, आपली ती गाडी खूप जुनी झाली आहे, त्यामुळे विचार करतोय शोरूममधून नवीन गाडी काढावी. मोबाईलमध्ये तेच बघतोय मी की कोणती गाडी घ्यावी. आपली ती जुनी गाडी वापरून कंटाळा आलाय.
मोहनराव म्हणाले, ठीक आहे, ते गाडीचे तुझे तू बघून घे. तू जरा तुझ्या आईला बाहेर बोलाव बरं. महेशने आईला आवाज दिला. आई, बाहेर ये, बाबांना तुझ्याशी बोलायचे आहे. हो आले, असे म्हणत पुष्पाताई बाहेर येऊन खुर्चीवर बसल्या आणि म्हणाल्या, काय झाले? मोहनरावांनी विचारले, शेतामध्ये किती मजूर कामाला लावले आहेत? काम कसे चालले आहे? तेव्हा पुष्पाताईंनी सांगितले, 4 बायका आणि 2 गडी कामावर ठेवले आहेत आणि सर्व काम व्यवस्थित चालू आहे. मी सकाळी जाऊन चक्कर टाकून आले आहे, तुम्हीही जाऊन या. आणि हो महेश, तू सुद्धा जरा शेतीकडे लक्ष दे. महेश म्हणाला, हे बघा आई बाबा, मला तिकडे जायला काही जमणार नाही आणि मला शेती करायला आवडतही नाही, त्यामुळे तू आणि बाबा बघून घ्या. आई म्हणाली, अरे तुला आवडत नाही असे म्हणून कसे जमेल? शेवटी तुलाच पाहायचे आहे सर्व काही. मोहनराव म्हणाले, हे बघ पुष्पा, मी आहे ना, मी बघतो ना, तू त्याला काही बोलू नकोस. पुष्पाताई म्हणाल्या, तुम्ही याला पाठीशी घालता म्हणून हा असा करतो. मोहनराव म्हणाले, बरं महेश, मला सांग, तुझी बायको कुठे आहे? महेश म्हणाला, असेल की घरात. पुष्पाताई म्हणाल्या, कसली ती बायकोन काय? भिकाऱ्याच्या मुलीला बायको म्हणून आणले आहे आणि घरात. ह्याचे ना घरात काही लक्ष आहे ना शेतीत. महेश म्हणाला, मी नाही करून आणली, तुम्ही माझ्या गळ्यात मारली त्या मुलीला. मोहनराव म्हणाले, अरे गावातील त्या माझ्या जवळच्या मित्राने दाखवलं मला हे स्थळ. मुलगी सुंदर आहे म्हणून तुलाही ती पाहता क्षणी आवडली, पण ती एवढ्या भिकाऱ्या घरची आहे कोणाला ठाऊक होते. पुष्पाताई म्हणाल्या, आपल्या घराला शोभेल असे खानदान तरी आहे का तिचे? 4 माणसे घरी आली तेव्हा तेही म्हणतात, तुमचे खानदान कसले भारी आहे आणि तुम्ही हा कुठला कचरा उचलून आणला. तेवढ्यात संगीताचे आईबाबा दारात येऊन उभे राहिले. त्यांना पाहून मोहनराव म्हणाले, भिकारीचे नाव घेतले आणि भिकारी दारात हजर. ते असे बोलले तरीही लताबाई आणि शामराव पायऱ्या चढत येत होते. तेव्हा पुष्पाताई म्हणाल्या, अहो हे काय, तुम्ही दोघे आत कुठे येत आहात? थांबा तिथेच. मोहनराव म्हणाले, काय हो, मागच्या 15 दिवसाखाली तर तुम्ही आला होतात ना, मग आता परत कशाला आलात? शामराव म्हणाले, संगीताच्या आईला तिची खूप आठवण येत होती. 1.5 वर्ष झाले आम्ही आमच्या मुलीला पाहिले नाही आणि काल रात्री संगीता तिच्या स्वप्नात आली होती, त्यामुळे लताला राहवले नाही. ती माझ्या मागे लागली की मला संगीताला बघायचे आहे, आपण तिला भेटून येऊ म्हणून आलोय आम्ही. मोहनराव म्हणाले, अहो पण तुमची मुलगी मेली नाही, जिवंत आहे, ती आमच्या घरात सुखी आहे. काय ग पुष्पा, कुठे आहे ती पोरगी? काय रे महेश, ह्या दोघांना लेकीची खूप आठवण येते तर तुझ्या बायकोला यांच्यासोबत पाठवून दे. सारखी सारखी ही असली कटकट नको आहे मला. तेवढ्यात महेश त्या दोघांकडे खालून वर पाहत म्हणाला, काय हो, तुम्ही आंघोळ वगैरे करता की नाही? तुम्ही आल्यापासून इथे किती घाण वास येतोय. पुष्पाताई म्हणाल्या, हे बघा, तुमची मुलगी घरात नाही तर रानात गेली आहे. लताबाई म्हणाल्या, आम्ही खूप लांबून आलोय, आम्हाला आमच्या मुलीला भेटू द्या, 2 शब्द बोलू द्या. पुष्पाताई म्हणाल्या, तुम्हाला तुमच्या मुलीला भेटायचे, बोलायचे, जे काही करायचे ते रानात जाऊन बोला, कारण आता काही वेळातच आमच्या घरी पाहुणे येणार आहेत. मोहनराव म्हणाले, काय ग पुष्पा, तोंड वर करून यांना रानात जाऊन भेटा म्हणून सांगते आहेस? आता रानातल्या मजुरांसमोर पण माझी इज्जत घालवायची आहे का तुला? अगं मला बोलतील ना ते सगळे की तुम्ही तर आमच्यासारख्यांशी सोयरीक जुळवली म्हणून. ते पुढे म्हणाले, हे पहा, तुम्ही दोघे आताच्या आता इथून निघा. तुमच्या पोरीला काय भेटायची गरज नाही. तुमच्या घरी राहत होती त्यापेक्षा खूप सुखी आहे ती इकडे. लवकर निघा, पाहुणे येणार आहेत आमच्या घरी. आमच्या मुलाच्या इज्जतीचा तरी विचार करा. लताबाई म्हणाल्या, अहो आम्हाला आमच्या लेकराचं तोंड तरी बघू द्या, एवढीही अति करू नका. आम्ही तुमचे काय वाईट केले आहे? मोहनराव म्हणाले, एवढेच मुलीशिवाय करमत नाही तर घेऊन जा तिला तुमच्यासोबत आणि परत इकडे पाठवू नका. लताबाई रडू लागल्या. त्या म्हणाल्या, आम्ही इथे जास्त वेळ थांबत नाही, फक्त 2 मिनिटात तिला भेटून लगेच निघतो. शामराव म्हणाले, आम्ही तुमच्या पाहुण्यांसमोर येणार नाही, तिकडे लांब कोपऱ्यात जाऊन बोलतो, पण आम्हाला फक्त एकदा आमच्या मुलीला भेटू द्या. मोहनराव म्हणाले, गावातील लोक आमच्यावर थू थू करतात, कोणत्या भिकाऱ्याची मुलगी सून म्हणून आणली म्हणून प्रश्न विचारतात आणि आता तुम्हाला पाहिल्यावर आमची आहे नाही तेवढी इज्जत धुळीस मिळेल. महेश म्हणाला, तुम्हा दोघांना असे वाटत नाही का तुमची मुलगी सुखात राहावी म्हणून? काय इथे येत असता? अजिबात यायचे नाही तुम्ही, नाहीतर बाबा म्हणतात त्याप्रमाणे घेऊन जा मग तुमच्या लेकीला कायमची तुमच्यासोबत. लताबाई म्हणाल्या, विहीणबाई, फक्त माझ्या मुलीला एकदा भेटू द्या, आम्ही परत कधीच इकडे येणार नाही. पुष्पाताई म्हणाल्या, तुम्हाला सांगितले ना मी, तुमची मुलगी इथे घरात नाही म्हणून, ती रानात गेली आहे. शामराव हात जोडून म्हणाले, हे बघा जावई बापू, आम्ही जास्त वेळ थांबणार नाही,
आम्हाला जरा समजून घ्या. महेशने घड्याळाकडे पाहिले आणि तो त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा मी काय म्हणतो, पाहुणे यायची वेळ झाली आहे. यांना पटकन तिला भेटू दे आणि इथून जाऊ देत. नाहीतर पाहुण्यांसमोर तमाशा नको. पुष्पाताई म्हणाल्या, बरोबर बोलतोय महेश. हे लोक काही ऐकणाऱ्यातले नाहीत. मोहनराव म्हणाले, ठीक आहे, तुम्ही मुलीला भेटा, पण तिचे कान भरू नका, नाहीतर तिला काहीतरी शिकवून जाल. शामराव म्हणाले, इतके दिवस आम्ही तिला काही शिकवले नाही आणि आता असे कसे करू? आम्ही मुलीचे कान भरणारे लोक नाही. मोहनराव म्हणाले, बरं ठीक आहे, जा भेटा तुमच्या लेकीला. महेश म्हणाला, तुम्ही निघा बरं इथून, ती वाटेत भेटेल तुम्हाला. शामराव आणि लताबाई तिथून उठून रानाकडे गेले तेव्हा पुष्पाताई म्हणाल्या, हे बघ महेश, यापुढे तुझे सासू सासरे इथे यायला नको आहेत. महेश म्हणाला, ठीक आहे गाई, पण आधी इथे पाणी मारून स्वच्छ करायला सांग. ते दोघे इथे बसून गेलेत ना तर सगळ्या माशा घोंगावत आहेत. पुष्पाताई म्हणाल्या, ते ठीक आहे, पण मला सांग कोणते पाहुणे येणार आहेत? मोहनराव म्हणाले, आता कुठले पाहुणे? या दोघांना इथून कटवण्यासाठी बोललो मी. पुष्पाताई म्हणाल्या, काय हो तुम्ही पण, सरळ सरळ सांगितले असते ना निघा म्हणून, खोटे कशाला बोलायचे? मोहनराव म्हणाले, ते जाऊ देत. संगीताचे आईबाप रानाच्या दिशेने गेले आहेत तर संगीतालाही रानात पाठवून द्या आणि तुम्ही दोघेही तिच्या मागे गुपचूप जा. काय बोलते काय सांगते ते ऐका. महेश आणि पुष्पाताई दोघेही बेडरूममध्ये गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी संगीताला तिचे आईवडील आले असल्याचे सांगितले. हे ऐकताच संगीताला खूप आनंद झाला. ती म्हणाली, कुठे आहेत माझे आई बाबा? पुष्पाताई म्हणाल्या, आईबापाला भेटण्यासाठी एवढी उतावेळ होऊ नकोस. त्यांना रानात पाठवून दिले आहे आणि तिथे जाऊन तू त्यांना भेट. आणि हो, तुझे आईबाबा बाहेरच्या ओट्यावर बसले होते, ती जागा फिनाईल टाकून स्वच्छ पुसून घे आणि मगच जा त्यांना भेटायला. संगीताला आईबाबांना कधी एकदाचे भेटू असे झाले होते, पण तिच्या सासूने आईवडील बसलेली जागा फिनाईलने टाकून पुसून घे म्हटल्यावर ती रडू लागली. सासूने दिलेला आदेश ती मोडू शकत नव्हती, त्यामुळे तिने रडत रडत ती जागा फिनाईल टाकून पुसून घेतली आणि रानात जायला निघाली. तेवढ्यात तिथे तिची सासू आणि नवरा आला. सासू म्हणाली, हे बघ संगीता, आईबाबांना घरातील गोष्टींबद्दल काहीही सांगायचे नाही आणि तसे काही असेल तर तू सुद्धा त्यांच्यासोबत जाऊ शकतेस. महेश म्हणाला, अगं आई, ते तिचे कान भरतील, त्याचे काय? पुष्पाताई म्हणाल्या, हिच्या आईबाबांनी जर हिचे कान भरले आणि जर ही घरामध्ये आगाऊपणा करून वागू लागली तर मग हिला हिच्या माहेरचा रस्ता दाखवायचा. संगीता म्हणाली, मी काहीही सांगणार नाही. आता मी जाऊ का? सासू म्हणाली, ठीक आहे जा. आणि संगीता रानाच्या दिशेने धावत निघाली. तेव्हा पुष्पाताई म्हणाल्या, हे बघ महेश, तू सुद्धा तिच्या मागोमाग जा, नाहीतर आपण हिला त्रास देतो म्हणून ही तिच्या आईबरोबर कायमची घर सोडून निघून जाईल. एकतर तुझ्या सवयींमुळे तुला कोणी मुलगी द्यायला तयार नव्हते, तिच्याशी कसेबसे लग्न झाले आणि आता तिचे आईबाबा हिला घेऊन गेले तर मग तुला आयुष्यभर एकटे राहावे लागेल. महेश म्हणाला, ठीक आहे आई, मी जातो हिच्या मागोमाग आणि ही तिच्या आईबाबांना काय सांगते किंवा तिचे आईबाप हिला काय बोलतात ते ऐकतो आणि येताना हिला घेऊन येतो. संगीताचे आईबाबा संगीताला भेटण्यासाठी रानात आले, पण ती कुठेच दिसत नव्हती. तेव्हा तिची आई म्हणाली, अहो आपण किती लांब आलोय चालत, पण आपली संगीता आपल्याला काही भेटलीच नाही. शामराव म्हणाले, त्यांनी तर सांगितले होते की ती इथे वावरात आहे म्हणून. लताबाईंना चालून दम लागला होता, त्यामुळे त्या म्हणाल्या, आपण थोडा वेळ इथे बाकड्यावर बसू, मला चालून चालून दम लागला आहे. शामराव म्हणाले, नको नको, बाकड्यावर बसू नकोस. तू पाहिलेस ना, आपण तिथे खाली फरशीवर बसलो होतो तर ते कसे बोलले. लताबाई म्हणाल्या, ठीक आहे, आपण झाडाखाली बसू. मग ते दोघेही वडाच्या झाडाखाली बसले. लताबाई म्हणाल्या, आज तरी संगीताची भेट होते की नाही काय माहिती. तेवढ्यात शामराव आनंदाने म्हणाले, अगं लता, ती बघ, आपली संगीता आली. संगीता धावत त्यांच्या दिशेने येत होती. तिने धावत येऊन आईला मिठी मारली आणि दोघी मायलेकी जोरजोरात रडू लागल्या. लताबाई म्हणाल्या, संगीता बाळा, कशी आहेस ग तू? कसं माझं लेकरू त्या लोकांच्या हाताखाली दिवस काढत असेल. संगीता आईचे डोळे पुसत म्हणाली, आई तू कशी आहेस ग? आई म्हणाली, मी बरी आहे बाळा, तू कशी आहेस? तेवढ्यात शामराव म्हणाले, कुठे होतीस ग संगीता? आम्ही तुला सगळीकडे पाहत आलो. संगीता म्हणाली, बाबा मी घरीच होते. मगाशी सासू पाणी पिण्यासाठी आत आली तेव्हा त्यांनी मला दम देऊन सांगितले, आम्ही तुला बोलावल्याशिवाय बाहेर यायचे नाही असे म्हणाली. शामराव म्हणाले, अगं ते तर म्हणाले की तू घरात नाही, रानात गेली आहेस म्हणून. संगीता म्हणाली, नाही बाबा, मी तर घरातच होते. तुम्ही आलेले मी पाहिले. मी तिथेच उभी राहून दरवाजाच्या फटीतून तुम्हाला चोरून बघत होते, पण बाहेर येऊन तुम्हाला भेटण्याचे धाडस झाले नाही. शामराव म्हणाले, ते लोक तुला त्रास देतात का? संगीता म्हणाली, नाही,
पण ते बाबा, ती माणसे मला तुम्हाला भेटू देत नाहीत. लताबाई म्हणाल्या, खरे खरे सांग संगीता, तुला तुझी सासू त्रास देते ना? आईने हा प्रश्न विचारताच संगीता रडू लागली. शामराव म्हणाले, रडू नको बाळा. लताबाई म्हणाल्या, तरी मी त्यांना सांगत होते की मोठ्यांच्या घरी लेक देऊ नका. एखाद्याच्या गरिबाच्या घरी दिले असते तर बरे झाले असते. माझ्या लेकीला जेवायला तरी देतात की नाही हे लोक? हाडाचा सापळा झाला आहे माझ्या लेकीचा. शामराव म्हणाले, मग आता काय करायचे? संगीताला आपल्यासोबत घरी घेऊन गेल्यावरही लोक आपल्यालाच नावे ठेवणार आणि आपल्याकडे दुसरा कोणता पर्यायसुद्धा नाही. लताबाई म्हणाल्या, काय ती सासू आणि काय तो सासरा, आणि तिचा नवरासुद्धा आईबापाचेच ऐकतो. त्या पुन्हा एकदा म्हणाल्या, मी तुम्हाला म्हणत होते मोठ्या घरी मुलीला देऊ नका, तिथे आपली मुलगी टिकणार नाही. माझी मुलगी घरातील कामे करून वाळून गेली आहे. माझ्या एकुलत्या एक मुलीचे नुकसान झाले. तेव्हा शामरावांनी स्वतःच्या गालात मारून घेतली आणि म्हणाले, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ करा. संगीता म्हणाली, बाबा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. माझ्या नशिबामध्ये जे लिहून ठेवले होते ते झाले. शामराव म्हणाले, संगीता बाळा, आम्ही तुझ्यासाठी खाऊ आणला आहे. असे बोलत त्यांनी पिशवीतून भेळचा पुडा काढून तिच्या हातात दिला. भेळ पाहून संगीता खूप खुश झाली. तिच्या आईने स्वतःच्या हाताने तिला भेळ खाऊ घालू लागली. आई वडील दोघेही तिला एक एक घास भरवत होते. तेवढ्यात तिथे महेश आला आणि म्हणाला, झाले की नाही तुमचे पोथी पुराण? आणि काय ग, तुला मी म्हणालो होतो ना लगेच भेटून निघ, जास्त वेळ थांबू नकोस म्हणून. पण तू तर इथे निवांत भेळ खात बसली आहेस. तिकडे घरी माझे आईवडील उपाशी आहेत, त्यांच्यासाठी स्वयंपाक कोण बनवणार आहे? असे बोलून महेशने संगीताच्या हातातला भेळचा पुडा घेऊन फेकून दिला. याचा शामरावांना खूप राग आला, पण ते तेव्हा काही बोलले नाहीत. संगीताची आई म्हणाली, जावई बापू, इतकेही वाईट वागू नका, देव सर्व काही पाहतोय. महेश म्हणाला, तुम्ही मला जास्त शहाणपणा शिकवू नका. आधी निघा इथून आणि यापुढे माझ्या घरी येऊ नका, नाहीतर मी तुमच्या मुलीला कायमचे तुमच्या घरी पाठवून देईन. हे ऐकताच लताबाई आणि शामराव दुःखी होऊन एकमेकांकडे पाहू लागले. लताबाईंनी लेकीला मिठी मारली, त्यांचा कंठ दाटून आला होता. शेवटी निघताना संगीताने आईवडिलांना वाकून नमस्कार केला. ती दोघांच्याही गळ्यात पडून रडू लागली. महेश म्हणाला, बस करा आता आणि तुम्ही दोघे निघा इथून. आईवडिलांनी भरल्या डोळ्यांनी लेकीचा निरोप घेतला. संगीताही महेशसोबत तिच्या घरी गेली. इकडे शामराव आणि लताबाई आपल्या घरी पोहोचले. लेकीला होणारा त्रास त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. शामराव म्हणाले, लता, आपण उगाच संगीताच्या लग्नाची घाई केली. 12वीत असतानाच तिचे लग्न लावून दिले. आणखी 2-3 वर्ष थांबलो असतो तर माझी लेक शिकून स्वतःच्या पायावर उभी राहिली असती. श्रीमंत स्थळ आहे, आपली लेक सुखात राहील ह्या आशेने आपण तिचे लग्न लावून दिले. अगं, जर घरातली लक्ष्मीच खुश नाही तर ह्या नालायक लोकांच्या श्रीमंतीचा काय जाळायचे आहे का? लताबाई म्हणाल्या, तुम्ही बरोबर बोलत आहात. मला तर असे वाटत होते की संगीताला आपल्यासोबत घेऊन यावे. काय करायचे आहे तिला सासरी ठेवून? एक दिवस ती माणसे माझ्या लेकीचा घात करतील. सासू सासरे सोडा, पण नवरा देखील तिच्या बाजूने नाही. एक एक दिवस माझी संगीता कशी काढत असेल कोणास ठाऊक. असे बोलून लताबाई रडू लागल्या. पण शामराव काहीतरी विचार करत होते. रात्रभर त्यांना झोप आली नाही. आता गप्प राहून चालणार नाही असा विचार करून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यांनी पोलिसांना लेकीच्या सासरी घडलेला सर्व प्रकार सांगितला. सासू सासरे आणि नवरा तिघे मिळून संगीताला मानसिक आणि शारीरिक त्रास देतात अशी लेखी तक्रार त्यांनी दाखल केली आणि पोलिसांना घेऊन शामराव संगीताच्या सासरी पोहोचले. पोलीस म्हणाले, आधी तुम्ही पुढे जा, आम्ही मागून येतो. ठीक आहे असे बोलून शामराव पुढे गेले. अंगणातल्या झोपाळ्यावर संगीताचे सासू सासरे बसले होते. शामरावांना आज पुन्हा आल्याने पाहून ते म्हणाले, ए म्हाताऱ्या, आता इथे का आला आहेस? तुला कालच सांगितले होते ना इकडे यायचे नाही म्हणून. शामराव म्हणाले, मला संगीताशी थोडेसे बोलायचे होते. संगीताची सासू म्हणाली, आता मात्र आम्ही तिला अजिबात भेटू देणार नाही. आल्या पावली निघून जा आणि यापुढे कधीच इकडे येऊ नका, नाहीतर आम्ही तुमच्या मुलीला कायमची माहेरी पाठवू. शामराव म्हणाले, ठीक आहे, पाठवा मग माझ्या लेकीला. माझी मुलगी काही मला जड झाली नाही सांभाळायला. शामरावांचे बोलणे ऐकून संगीताचे सासू सासरे चकित झाले. त्यांना वाटले, कालपर्यंत आमच्याशी नमून बोलणारा सुनेचा बाप आज असे का बोलत आहे? तेवढ्यात महेश देखील तिथे आला आणि म्हणाला, किती कोडगे आहात हो तुम्ही. तुम्हाला आम्ही कालच बजावले होते इकडे यायचे नाही म्हणून, तरी देखील आलात. शामराव म्हणाले, आज मी माझ्या लेकीला सोबत घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तुमच्या घरात माझ्या लेकीला किती त्रास आहे हे मला आता चांगलेच समजले आहे.
संगीताला घेऊन जाणार म्हटल्यावर महेश म्हणाला, नाही पाठवणार आम्ही तुमच्या लेकीला. निघा इथून, नाही तर धक्के मारून तुम्हाला हाकलून देईन. पण आता शामराव देखील गप्प बसणारे नव्हते. ते पुढे म्हणाले, तुम्हाला काय करायचे ते करा, पण मी आज माझ्या मुलीला इथून घेऊन जाणारच. मोहनराव म्हणाले, महेश हा असा ऐकणारा नाही, याला चांगलाच चोपून काढ. जेव्हा महेशने सासऱ्यावर हात उचलला तेव्हा तिथे संगीता आली आणि तिने महेशच्या कानशिलात ठेवून दिली आणि म्हणाली, माझ्या वडिलांवर हात उचलताना लाज वगैरे वाटते की नाही? खूप झाले, आजपर्यंत तुम्ही मला त्रास देत होतात, मी गुपचूप सहन करत होते, पण आज माझ्या वडिलांवर हात उचललात. महेशला खूप राग आला. तो म्हणाला, तुझी ही हिंमत की तू मला मारले? असे बोलत त्याने त्याच्या कमरेचा पट्टा काढला. तेवढ्यात तिथे पोलीस आले. पोलिसांना पाहून महेश घाबरला आणि म्हणाला, साहेब माझ्या बायकोने मला मारण्यासाठी तिच्या वडिलांना इथे बोलावून घेतले आहे, अटक करा ह्या दोघांना. पोलीस म्हणाले, नालायक माणसा, तू आणि तुझे आई वडील मिळून ह्यांच्या मुलीचा छळ करत आहात आणि वरून साळसूदपणाचा आवा आणून बोलतोस का? तुमचे सर्व कृत्य आम्ही रेकॉर्ड केले आहेत. पोलीस आल्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी गर्दी केली होती. आज त्या सर्व लोकांसमोर अपमान झाल्यामुळे मोहनराव, पुष्पाताई आणि महेशने खाली मान घातली. ते तिघेही संगीताची माफी मागत होते आणि संगीताने त्यांना माफ केले नाही. त्यानंतर पोलिसांनी संगीताच्या सासू सासऱ्याला आणि नवऱ्याला अटक केली. संगीता वडिलांच्या गळ्यात पडून रडू लागली. शामराव म्हणाले, बाळा आता अजिबात रडायचे नाही, तू आपल्या घरी चल. संगीता लगेच तयार झाली. आता आई वडिलांच्या घरी आल्यानंतर शामरावांनी संगीताला तिचे शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले. बरेच दिवस जेव्हा संगीता सासरी गेली नाही तेव्हा आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी कुजबूज करायला सुरुवात केली. ते सतत संगीताच्या आईवडिलांना तुम्ही मुलीला माहेरी ठेवून का घेतले असे विचारायचे, त्यांना नावे ठेवायचे. याचा त्रास संगीताला होऊ लागला. तेव्हा शामराव म्हणाले, माझ्या मुलीला सासरचे लोक शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते, त्यामुळे मी माझ्या मुलीला कायमचे माहेरी घेऊन आलो आहे आणि माझी मुलगी माझ्या घरात राहणार आहे, तुमच्यापैकी कोणाच्याही घरात नाही. त्यामुळे तुम्ही तिची जास्त काळजी करू नका. मी तर म्हणतो, जर जोडीदार चुकीचा निघाला तर कोणत्याही बापाने आपल्या मुलीला सन्मानाने घरी आणले पाहिजे, कारण मुली खूप मौल्यवान असतात. लोकांनी शामरावांच्या ह्या आधुनिक विचारांचे स्वागत केले. 12वी पास झाल्यानंतर संगीताने DEDला प्रवेश घेतला आणि DED पूर्ण झाल्यानंतर ती एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करते आणि आज आपल्या आईवडिलांसोबत ती आनंदाने जगत आहे. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.